ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी तथा बांधकाम मिस्त्री श्याम सुभाष तांबेश्वर हा नेहमीप्रमाणे सकाळी घरातून कामासाठी निघाला होता। मात्र काही वेळानंतर त्याचा समृद्धी चौकाजवळील हायवेलगत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। घरातून कामावर गेलेला तरुण अचानक मृत अवस्थेत कसा आढळला असा प्रश्न उपस्थित करत नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। आमचा भाऊ सकाळी 7 सव्वा 7ला बाहेर निघाला होता कामानिमित्त। दोंडी कामाला जात होतो। अचानक आमच्या वाड्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्या निमित्त आम्ही मोतमध्ये होते। त्याच्यामुळे पोलिसांनी सांगितलं की एक मृतदेह सिव्हिलमध्ये आम्हाला इच्छेदेवर आढळलेला आहे। मग आम्ही बघितलं तो आमचाच भाऊ आहे म्हणून की आम्ही सिव्हिलमध्ये आले असता आम्ही बघितलं की तो आमचाच भाऊ आहे। आम्ही पोलिसांना विचारपूस केली असता पोलीस आम्हाला म्हणताय की तो अचानकच वारलाय। आम्ही पोलिसांना विचारलं असतं की साहेब तो घातपात आहे। आमची एकच मागणी आहे की तुम्ही पोलीस चौकशी करायला पाहिजे आणि तो घातपात आहे असंच आमची मागणी आहे तुम्हाला। रिक्वेस्ट आम्हाला पाहिजे ते जेणेकरून काय त्याला आमची एकच मागणी आहे की तो पोलीस चौकशी व्हायला पाहिजे त्या केसमध्ये, कारण तो कामाला गेला होता अचानकच तो मृत्यू घोषित झाला म्हणजे योग्यच नाही ना साहेब। काय नाव होतं? श्याम सुभाष तानसर। मी त्याचा सख्खा आत्या भाऊ आहे, अविनाश अनिल नन्नावरे म्हणून। काय सांगणार नेमकी काय घटना? ही घटना जवळजवळ करण्यात येते आजूबाजू परिसरात आम्हाला सांगण्यात आलं की याचा जवळजवळ घातपात झालेला आहे आणि याची आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी सुद्धा केलेली आहे की त्या पीडिताला आणि आमच्या परिवाराला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही विनंती देखील पोलीस प्रशासनाला केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना देखील मी हेच सांगू शकतोय की नेमकं काय घात आहे का पात आहे, त्याचं राजकारण काय आहे नेमकं ते बाहेर काढा। नेमकं मेला आहे का मारला गेलाय, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती देखील केली आहे। कुठे सापडला त्याचा मृतदेह आणि काय नेमकं केव्हा निघाला होता? मृतदेह हा त्याचा सापडला आहे अशोका वाईन शॉप म्हणून इच्छादेवी ते आकाशवाणी रस्त्यामध्ये लागताना हायवेच्या जवळजवळ बाजूलाच आहे। आपलं नाव आणि काय नातं आहे तुमच्यासोबत? मी त्याचा माम भाऊ आहे, अजय अनिल नन्नावरे माझं नाव आहे आणि मी त्याला लहानपणापासून जवळजवळ ओळखतोय। त्याचं लहानपण माझ्या समोरच गेलेलं आहे आणि मागणी हीच आहे की जेणेकरून त्याचा घात झाला असेल तर ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि व्यवस्थित ते प्रशासनाने आमच्या समोर आणलं पाहिजे नेमका घात झालाय की नाही झालाय। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।